श्री स्वामी समर्थ अध्याय 24वा श्री गणेश स्वरूपाला नमस्कार असो. श्री गुरु आपल्या शिष्याला म्हणाले, ब्रह्मोपनिषदामध्ये कथन केलेले शुद्ध वेदांत विज्ञान ऐक. श्रोते हो, आपण याचे सावध चित्ताने अवलोकन करा. जीवात्माच्या अवस्थांचा स्पष्ट निर्देश ब्रह्मोपनिषदामध्ये आहे. आत्मा हा आनंद स्वरूप आहे. हा आत्मा स्वयं ज्योती केवळ निरुपाधिक आहे. त्याला कोणतीही उपाधी तर लागत नाहीच. तो सर्व अवस्था विरहित आहे. मायावश्य स्थितीत जागृत स्थान, सुषुप्ती, तुरीय या चार अवस्था नेत्रापर्यंत स्थित असेल तेव्हा त्याला विश्व संध्या प्राप्त होते. ही जागृत अवस्था होय. कंठस्थानी जीवात्मा स्थित असेल तर त्याला तेजस संध्या प्राप्त होते. ही स्वप्नावस्था होय. जेव्हा हृदय कमलाचा ठाई जीवात्मा असतो ती प्राज्ञा संध्या होय. तेव्हा जीवात्मा सुषुप्तीमध्ये असतो. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप आणि समाधी प्रभावाने जीवात्मा मूर्धास्थानी राहिली तर ती शुद्धात्म स्वरूपा प्रदायिनी तुरीयावस्था होय. जागृत अवस्थेची विराट देवता, स्वप्नाची हिरण्यगर्भ, सुषुप्तीची रुद्र देवता तर तुरीयावस्थेचा स्वामी परमात्मा आहे. मायारूपी उपाधीच्या संबंधामुळे तो परमात्माच जगद्रूप भासतो. वास्तविक ते मन व वाणीचा विषयच नाही. तो कार्यकारण भावरहित आहे. अशा आनंद स्वरूप कर्मफल फलरूप शब्दादी पंचविषयाचा त्यागच असतो. तुरीय रूप ब्रह्मात्म्याच्या ठाई देव, वेद, अज्ञ, माता पिता, स्नुषा असेल. मी माझे म्हणण्यास लावणारे विषयही उद्भवत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जाती प्रकार अहम ध्यासाचे विषय होत. परमात्माच्या समोर हा उद्भवत नाही. ब्राह्मण जातीभाव मुळीच नसतो. अगदी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, यती या चार आश्रमांनाही वेगळे प्राधान्य नसते. विविध कर्मे करणारे जन त्यांची उत्तम, मध्यम, कनिष्ठ ही केली जाणारी संज्ञा, लहान मोठेपणाचे मान अवमान, येथील सुख व दुःख या प्रकारची फळे मिळवून देणारी सर्व साधने, हे सर्व प्रयत्नपूर्वक करणारे लोक व अगदी त्यांनी केलेली कर्मे इत्यादी हा सगळा जो संसार संबंध आहे याचा संबंध परमात्म्याशी नाही किंवा संसार हा परमात्म्यात नाही. कारण संसार मिथ्या आहे. तो भासतो केवळ माईक आहे. परब्रह्म हे अद्वितीय आहे. यासारखी दुसरे कोणी नाहीच. सगळ्या घटना त्यांच्या साक्षीने होतात, परंतु त्याचा थेट संबंध परमात्म्याला चिकटत नाही. शुद्ध चित्त झालेल्या अधिकारी जनांनाच श्री गुरूंच्या माध्यमातून या स्वयं ज्योतीची प्रतीती येते. परमात्मा हा तर इंद्रादी सर्व देवतांना आपल्या आत्मेत चालवितो. इतरांचे काय? परमात्म्याचे जे सर्वत्र नियमन चालते त्यासमोर ऋषी, पितर, देवता, तेजस्वी, महापुरुष असे कोणीही दुसरे समर्थ नाही. वायू, सूर्य, इंद्र, मृत्यू आणि सर्व देहांसह अगदी चंद्र सुद्धा परमात्म्या भयाने त्याच्या आज्ञेनुसार आपले कार्य पार पाडतात. ऋषी, पितर, देवता या सर्व परतंत्र आहेत. त्या परमात्मा नियमन करू शकत नाही. परमात्मा देव हाच स्वतंत्र व सत्ता स्फूर्तिदायक असतो. तो सर्व साक्षी व्यापक विश्वदेव केवळ अलौकिक असून ते ब्रह्मानंद स्वरूप ज्याने सदैव स्वतः अनुभविले त्यालाच त्याच्या अभेदपणाची व तो निसंशयपणे अंतरी बसत असल्याची निश्चित येऊ शकते. असे ते सत्पुरुष महात्मा जन इतर पामर अनाथ जीवांप्रमाणे इथे तिथे भटकताना व गोंधळलेल्या साधनेत दिसणारे नाहीत. ईश जीव जगत हा वेगळेपणाचे खेळ रंगविणारा प्रपंच समस्त जीवांनी उगाच आपल्या कल्पनेने रंगविला. भगवान सूर्यनारायण हे तेजपुंज प्रकाशित असूनही घुबाडादी पक्षी त्याला अंधकार कल्पितात.
त्याप्रमाणे स्वकल्पनेने जीव जगत संसार सत्य मानतो. आपल्या नजरेस पडणाऱ्या सुकलेल्या लाकडांमध्येच अग्नी देवसुप्त व गुप्तपणे दडलेला असतो. हे निर्जीव निर्विभाग सत्य आहे. तसाच परमेश्वर हा स्तंभापर्यंत विद्यमान आहे. तो ब्रह्मस्वरूप आहे, पण सर्वात सूक्ष्म जीव स्तंभ नाम गणला जातो त्यातही परमेश्वराचा वास आहे. हेच खरे सत्य होय. प्राणांचे 4 प्रकार होत. ज्या सहजतेने त्याने आकाश व्यापिले आहे, त्याचप्रमाणे जरायुज, अंडज, स्वेदज, उद्विज या सर्व प्रकारच्या प्राणी मात्रात परमात्मा गुप्तपणे बसत असतो. स्थूल सूक्ष्म कारण या देहाच्या तिन्ही अवस्थात साक्षी रूपाने तितष्ट असतो. सर्व भूत मात्रांना वश करून तो सार्वभौम सत्ताधीश सर्वांमध्ये अलिप्तत्वाने राहतो. हे शिष्य, तो परमात्मा देव मायेमुळे एक जगज्जीव असल्याचेच भासतो, परंतु जगत चालका हा चेतना शक्तीद्वारे स्व आज्ञेने हे सर्व काही हलवितो. हे शिष्या हलवितो. श्री गुरुस्वामी हेच या अनंत ब्रह्मांड नायक आहेत. तेच त्याचे साक्षी आहेत. हे ब्रह्मांड चालविणारे ते आहेत. सर्वांच्या अंतर्यामी तेच वसलेले आहेत. ते निरंजन असून त्यावर कोण्या गुणांचे संचालन नाही. धर्म अधर्म असा भेदही त्यांच्या ठायी नाही. जसा लाकडातील अग्नी त्यांच्या मंथनातून प्रकटला, त्या कृतीनंतर तो लक्षात आला, अगदी त्याप्रमाणेच ब्रह्मवेत्यांनी मंथन करून ह्या ब्रह्म साक्षात्काराचा अर्थ सांगितला आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व शुद्धात्म स्वरूपता या 4 अवस्था होत. म्हणजे विश्व, तेजस, प्राज्ञ, तुरीय या संध्या होय. तुरीय आत्म्याला स्पष्टपणे जाणवून देणारा प्रणव जो ओंकार व आपले शरीर बुद्धी या दोन्हीचे मंथन करून आत्मा हा साक्षात्कार रूप वैश्वानर निश्चित प्रकट होतो. आत्मज्ञान रूप पवित्र अग्नी अज्ञानाला नष्ट करतो. सर्व कर्मांना तत्काळ समोर जातो. हे शिष्य, विश्व, तेजस, प्राज्ञ, तुरीय या 4ही संज्ञांचा देवता विराट हिरण्यगर्भ ईश्वर परमात्मा हा अर्धमात्र या प्रमाणाच्या 4 मात्र्यांयोग त्या 4 अवस्थांना अभिन्न रूपाने भजावे असे जे करणे यालाच ध्यान म्हणतात. ओंकार व शरीर बुद्धीचे मंथन ते हेच होय. या ध्यानामुळे गृहात्मा त्वरेने प्रकट होतो. हे शिष्या, हा जो परम अर्थ तुला सांगण्यात येत आहे त्याविषयी संशय व्यक्त करणे व्यर्थ आहे. तसे न करता पूर्ण सद्भाव राखशील तर आत्मसाक्षात्कार होईलच. तिळातील गुन्हा हे तेल होय. तिळातील गृह्य हे तेल होय. यंत्रात तीळ पिळून काढल्यानंतरच तेल निघतं. दुधात तूप असतेच, पण घुसळल्यानंतरच ते काढता येतं. उसाच्या चरखात पिळल्यानंतर उसाचा रस निघतो. तो उकळल्यावरच मग अवघड होतो गुळवंत. त्याचप्रमाणे बुद्ध संघात जो आत्मा देव असतो तो परमात्मा ध्यान धारणेनेच जीवन संबंधी असल्याचे स्पष्ट होते आणि तप, सत्य, विवेकादी उपाय करून अद्वितीय निरंजन प्राप्त होते. तरीही हा जीवेश्वर भाव नाही. जीव हा अविद्या संबंधीच होय. जेव्हा तो श्री गुरु शास्त्रोपदेश प्राप्त करवितो तेव्हाच जागृत स्वप्नादी संसारात भ्रमण करणारा जीव आत्मसाक्षात्कारासहित पात्र होतो. जेव्हा कल्पित जीव भाव टाकून अभिन्नत्वाने ब्रह्मस्वरूप होत तेव्हाच निर्विकार सहज स्थिती भोगून विदेह कैवल्य पावतो. जोवर जीव हा जागृत स्वप्नादी अवस्था असतो तोवर तो अनेक पदार्थांची निर्मिती करतो, नष्टही करतो. आणि हा जीवात्मा ज्यावेळी श्री गुरूंकरवी शास्त्रोपदेश मिळवतो तेव्हा निसंशयत्वाने ब्रह्मानंद स्वरूपात मिसळ जातो. जीवत्व भावाचा त्याग करून स्वरूपही लीन होतो. अशा शुद्धात्माला
विषय हा इंद्रियाचा त्रास होत नाही. आत्मज्ञानाने ब्रह्मानुभव हृदयी प्रकटला की जीव मुक्त होतो. मोक्ष संपदेचे अखंड वैभव सहज स्थितीने भोगतो. शुद्ध कर्म व उपासनेचा मुख्य फळ म्हणजे हा संसार नाशिवंत मिथ्या आहे याची जाणीव होते. या संसाराचेही कारण आत्मा हेच असून तो समीप असूनही संसारी कधी दिसत मात्र नाही. मनोनिग्रह झाल्या वाचून तो भेटतच नाही. मनोनिग्रह होण्यासाठी वासना क्षीण झाली पाहिजे. जरी अनेक कोटी जन्म घेऊन वाटेल तितकी साधने केली तरी मनोनिग्रह झाल्याशिवाय परमात्माची भेट होणं शक्य नाही. म्हणून मोक्षाची इच्छा धरणाऱ्या मनोनिग्रह अवश्यमेव करावा. त्या योगेच मोक्ष सुखाची प्राप्ती होऊन अनंत जन्मांचे सार्थक होते. जीवाची दोन प्रकारची मने असतात, एक शुद्ध मन, दुसरे अशुद्ध मन. विविध प्रकारच्या विषय उपभोगाची आवड ठेवणारा मन अशुद्ध जाणावे, तर विषयेच्छा उत्पन्न न होता निष्काम कर्मोपासनेकडे धावणारे ते शुद्ध मन होय. विषयासक्त अशुद्ध मन हे मनुष्याच्या बंधास कारण आहे. विषयासक्ती निर्मूलन झालेले शुद्ध मन मनुष्याच्या मुक्तीचे कारण ठरते. म्हणून सर्व विषयासक्त रहित मुमुक्षूंनी मनावर नियंत्रण राखून जीव ब्रह्मैक्य होण्यासाठी दृढ निश्चय करावा. तेव्हा मोक्षाची इच्छा धरणाऱ्यांना किंचितही विलंब न होता सुलभ रीतीने मोक्ष प्राप्त होतो. ज्याप्रमाणे भोजन केल्याबरोबर तृप्ती होते त्याचप्रमाणे आत्मज्ञान होताच मुक्ती मिळते. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेत असणारे हे मन आपल्या अज्ञान अवस्थेमुळे मिथ्या व विविध कल्पना रंगवीत प्रपंचकार होते, नाना विकार होते, तशीच अवस्था जागृत मध्ये असते. स्वप्नामध्ये मन हे स्वतःला ओळखत नसल्याने द्वैव प्रपंचाकार होते, परंतु वास्तवात त्याला चिद्रूपाचे अधिष्ठान असून ते द्वैत प्रपंचकार झाले तरी वास्तवात ते अधिष्ठान चैतन्य रूपाने द्वैत विकार रहित आहेत. या मनाला आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे ते द्वैत प्रपंचकार वृत्ती त्यागते. सर्वत्र वेगळेपणाने द्वैत पाहण्याची वृत्ती लय पावते, मोक्षाधिकार मिळतो. हे ऐकल्यावर शिष्याने श्री गुरूंना विचारले, जेव्हा मन अमनस भावाला प्राप्त झाले, उन्मळून पडले की आत्मस्वरूपाची बाकी उरत ते कोणत्या प्रकारे हे कृपा करून सांगावे. श्री गुरु म्हणाले, जेव्हा अमनस भावाला प्राप्त होते त्या आत्मरूपाविषयी वेदवेत्ते पुरुष विस्तृतपणे भाष्य करतात. अमनस काली आत्मा हा सर्व कल्पनांचा खेळ नेमकेपणाने ओळखून खऱ्या सुखाला आत्मसुखाला आत्मसात करतो. आत्मा नित्य आहे म्हणून जन्मादी कोणत्याही विकाराशिवाय तो आहे. स्वप्रकाश ज्ञान रूपाने तो विलसतो. शिष्या कोणी भ्रांतिष्ट बडबडतात की मनाचा लय गाढ झोपेमध्ये होतो, तसा मनोलय सतत झाला असता अमनस भाव प्राप्त होईल, ही भ्रांतिष्ट वचने होत. कारण गाढ झोपेत मन लय पावत असले तरी समाधीवस्थेमध्ये मनाचा जो दृढ भावाने निरोध होतो ती समाधी व सुषुप्तीमध्ये लयत्वास गेलेले मन या दोघात मोठा फरक आहे. उपनिषदांमध्ये हे प्रामाणिक सहित सिद्ध केलेले आहे. जे मन विषयांचा निग्रह करून सर्व कल्पनाविहीन झालेले आहे अशा सुसंस्कृत शुद्ध मनाची जागृत अवस्थामध्ये ब्रह्माकार रूप स्थिती होते. या स्थितीत व अवस्थेहून विलक्षण अवस्था गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये मनाची होते. सुषुप्ती असताना ते मन अज्ञानामध्ये सूक्ष्म होऊन राहतं, परंतु समाधी अवस्थेमध्ये असताना ते मन अज्ञानामध्ये लय पावत नाही, कारण समाधीमध्ये मनाचा वेगळेपणा असा राहिलेला नसतो. सुषुप्ती व समाधी या दोन्ही दुसरी एक विशेषता आहे. मन हे समाधी स्थितीमध्ये त्रिपुट रहित म्हणजे ज्ञान ज्ञेयाशिवाय कोणत्याही भेदांशिवाय
असते. किंबहुदा सुसंस्कृत झालेले मन हे निसंशयतेने अद्वितीय ब्रह्मरूप होते. मग ते सर्वत्र व्यापकपणे निर्भयतेने विलसते. ब्रह्म हे कायम निर्विकार आहे. जन्मास येणे अज्ञानीपणा, अहंभाव मी माझा असला कसलाही दोष त्याला लागत नाही. नाव रूप इंद्रिय धर्म हे कोणतेही विषय ब्रह्मस्वरूपाशी संबंधित नाही. ब्रह्मज्ञान झाले म्हणजे अविद्या नष्ट होतेच. ती एकवार नष्ट झाली की पुन्हा अज्ञानासह कधीच उद्भवत नाही. म्हणूनच एकदा का ब्रह्म हे चैतन्य स्वरूपात प्रकटले की अशा अद्वितीय ब्रह्मकारात मन समाधीत जातं. याऐवजी मन हे झोपेमध्ये लय पावतं तेव्हा अद्वैत ब्रह्मकारतेला ते प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच सुषुप्ती ऐवजी म्हणजे गाढ झोपेऐवजी समाधीमध्ये तो अधिकारी पुरुष ब्रह्मस्वरूप होतो. निर्विकल्प समाधी कशी असे हे आता विशद करतो. सर्व शब्द हे वाचे वाटे तयार होतात किंवा विविध शब्द अंतःकरण वृत्तीने उद्भवतात. समाधी स्वरूप या सर्व विरहित आहे. सर्व दैव तसेच प्रपंच याचा निर्विकल्प शुद्ध समाधीमध्ये अभाव असतो. म्हणूनच निर्विकल्प समाधीमध्ये असणारा योगी कोणताही पदार्थ ग्रहण करत नाही अथवा कोणत्याही पदार्थाचा त्याग करत नाही. एखाद्याही विषयाची चिंता त्याला अस्वस्थ करीत नाही. कोणत्याही विशेष विक्षेपाशिवाय तो निश्चल व अभंग राहून अद्वैत आत्मस्वरूप होतो. ज्याद्वारे संकल्प केला जात नाही, विकल्पही उद्भवत नाही. सर्वत्र समदृष्टीनेच जो वर्तन करतो असा तो अधिकारी सत्पुरुष निर्विकल्पतेने ब्रह्माशी अनुसंधान ठेवत निर्विकल्प समाधीस पावतो. मात्र सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय समाधीची प्राप्ती होत नाही हे मात्र लक्षात ठेवावे. वेदांत योगात प्रवीण असलेला श्री गुरूंना शरण जाऊन स्वहित संपादन करावे. या निर्विकल्प समाधी योगाला ज्ञाता ज्ञान ज्ञेय तथा ध्याता ध्यान ध्येय हे कसलेही संबंध चिकटलेले नसतात. म्हणून समाधीला विद्वानांशी अस्पर्श योग म्हटले आहे. वेदांत विचार न करणारे लोक समाधीला पाहूही शकत नाहीत. उलट त्या स्थितीच्या वर्णनानेही भयभीत होतात. ज्याप्रमाणे भय नसणाऱ्यांना एकांत स्थळावर एखादे लहान बालक आपल्या अज्ञानामुळे भयभीत होऊन ओरडू लागते, त्याप्रमाणे त्याची स्थिती होते. समाधी स्थितीमध्ये भय नष्ट होतो. परंतु विवेकाचा अभाव असणारे जन निर्विकल्प समाधी योग संबंधात विनाकारण भयग्रस्त होतात. ज्याप्रमाणे जन्मतः अंध असणारे रूप सौंदर्य पाहण्यापासून पारखे राहतात, त्याप्रमाणे अमन स्वरूप समाधीला अज्ञानी असलेले लोक गाढ झोपे समानच समजतात. याच्या भयाची कारण दोन असतात. यांना आत्मस्वरूपाविषयी पूर्ण अज्ञान असते. नाना कुतर्क काढून ते शास्त्रविरोधी विधाने करीत राहतात. वेदांत शास्त्री म्हणतात, परब्रह्म परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नाही. तोच सर्वत्र व्यापलेला असून त्या सच्चिदानंद स्वरूपासमोर कसलाही भेद संभवत नाही. कुतर्कवादी म्हणतात, एक आत्मा सर्वत्र आहे हे म्हणणे पटत नाही. एकच आत्मा व्यापक असेल तर एक जीव सुखी झाल्यास सर्व अन्य जीवही निरंतर सुखी झाले पाहिजेत. अथवा एक जीव दुखी झाल्यावर सर्व जीवही दुखी झाले पाहिजेत. परंतु असे पाहण्यात येत नाही. या जगामध्ये एक जीव सुखाच्या राशीत लोळताना दिसतो तर त्याच वेळी एखाद्या व्यक्तीवर दुर्दैवाचा डोंगर कोसळलेला दिसतो. कोणी जन्म घेत असतो त्याच वेळी दुसरा कोणीतरी मृत्यूच्या अधीन झालेला असतो. हे सगळे भेदसदृश व्यवस्था पाहिली की सर्व शरीरात आत्मा हा एकत्वाने व्यापलेला नाही हेच जाणावे. का तर एक आत्मा एक देही असतो व अनंत देह असतात. म्हणून अनंत आत्मे असले पाहिजे. ते सर्व आत्मे भोगमोक्षप्रद मानले पाहिजेत. संसार दशेमध्ये ती
प्रकृती एक असते आणि त्या प्रकृतीला मोक्षकाली अर्ध अदर्शनात्मक भाव प्राप्त होतो. प्रकृती ही संसारी बंध रूप तर मोक्षकाली मुक्ती रूप परिणामास पोचते किंवा बंधनकारी नसली ही मनाच्या कारणे ती बंधनात पडते. म्हणून मुक्ती काळी कृतार्थ झालेले मन आपल्या कारणात लय पावते. अशा 3 रीती व पद्धती संभवतात. शिवाय आणखी एक अद्वितीय ब्रह्मामध्ये तदात्म झालेल्या मनाचा लय होतो खचितच असे वेदांत्यांनी मानले आहे. पण ब्रह्मस्वरूपात मनाचा लय होणे संभवत नाही. उदाहरणार्थ मातीचा घडा तयार केला, तो फुटला तर त्या कार्याचा लय मातीरूप कारणामध्ये झाला. त्याचप्रमाणे आपल्या कारणामध्येच कार्याचा लय होतो. निर्विकार ब्रह्मरूप होण्यामागे मनाची आवश्यकता असेल व मनाची कारणता असेल हे संभवत नाही. या प्रकारे अनेक कुतर्क मूढ पापी अविवेक बुद्धीने वरील विधाने बरळतात. यामध्ये योगी म्हणविणारेही आहेत. हे त्यांना ज्ञान नसल्याचेच निदर्शन त्यांच्या असल्या विचारांनी अगदी उघड होत. निर्विकल्प समाधी योगाची यांना भीतीच वाटत असल्याने त्यांचे मन उन्मळून पडले, अमनस भावाला प्राप्त झाले असे होत नाही. परब्रह्म प्राप्तीसाठी अमनस भाव झाला पाहिजे हे वचन पूर्वापार ग्राह्य असून श्रुती वचनांमध्ये विद्वानांचीच ही अनुभव सिद्धी कथन केलेले आहे. अप्रबुद्ध अडाणी भाष्यकार या अमनस भावाला झोपे समान समजतात आणि म्हणूनच हे वेदांत ज्ञान नसणारे जन स्वात्म स्वरूपाला कधीच प्राप्त करू शकत नाही. ते वृक्षासारखे अज्ञ होत तरीही ते सर्वजण स्वतःला पंडित समजतात. हे दगडासारखे मठ्ठ व घट्ट आहे. ज्याप्रमाणे जन्माचा आंधळा स्वतःकडील पैसा स्वतः कधी पाहू शकत नाही, तशीच ही यांची गती झाली. कुतर्क काढणारे सद्विचारहीन लोक हृदयस्थ आनंद चितघन आत्म्यास कधीच पाहू शकणार नाही. आता नैयायिकांचे थोडक्यात भाष्य करू, जेणे करून कुतर्काचे चुकीचे मतवाद दूर होऊन शुद्धात्म स्वरूप उमजेल. आत्मा हा बुद्धिध्यादिकांचा साक्षी आहे. कोणतीही उपाधी त्याला नाही. तो आनंद स्वरूप निर्विकार स्वयं ज्योतिरूप आहे. कोणी नैयायिक आत्म्यालाच ज्ञानरहित मानतात. शून्यवादी ज्ञान सुखाला असत्य मानतात. नैयायिकांच्या मतानुसार आत्म्याबरोबर मनाचा संग झाला तर तेव्हाच आत्म्याच्या ठाई ज्ञान सुखादी गुण उपसतात आणि ज्या काळी आत्म्याचा आणि मनाचा संयोग होत नाही त्या काळी आत्म्यामध्ये ज्ञान सुखाची प्रकार अत्यंत असत्य होय. नैयायिक मताप्रमाणे आत्मा मोक्ष काळात संबंध रहित असतो. जिवंत असताना आत्म्याशी मनाशी संबंध असतो. मरणाकाली तो उरत नाही. या मुद्द्यावरून हे वादी जीवितावस्थेत अमन स्वभाव होतो किंवा निर्विकल्प समाधीमध्ये न मन होत या विचाराशी सहमत होत नाही. मात्र मोक्ष कालात अमनस भावाच्या मताचा ते अंगीकार करतात. याचमुळे निर्विकल्प समाधी योगा संबंधाने भ्रमिष्ठ जन भय धरतात. त्यांचे कुतर्क शास्त्रविरोधीच आहेत. या विचित्र मतांचा त्याग करून वेदांत शास्त्रानुसार संप्रदायानुसार जे जन मनोनिग्रह करून ब्रह्मवेत्या श्री गुरूंना शरण जातात असे अधिकारीच आत्मसाक्षात्कार प्राप्त करून मोक्ष रूपाने नित्य सुख प्राप्त करवितात. जन्म मरणादी सर्व दुःखांपासून दूर राहून निर्भयतेने वर्तावतात. ज्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी प्रथम मनोजय करावा.
हे ऐकल्यावर शिष्याने श्री गुरुसमोर अधिक ज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने आणखी एक शंका उपस्थित केली. त्या अत्यंत प्रबल मनावर जय मिळवण्यासाठी कोणीही समर्थ नाही. या शंकेचे समाधान श्री गुरुराय सशास्त्र युक्तीने सांगू लागले. मनोजय करणे अशक्य असते तर पवित्र वेद, श्रुती, स्मृती, पुराण आदींनी मनोनिग्रह विषय विधान कदापिही केले नसते. जे कर्म करण्याचे सामर्थ्य जीवाजवळ आहे त्या कर्मांचेच विधान शास्त्र करीत असते. जे कर्म करण्याचे कोणाजवळही सामर्थ्य नसेल अशी कर्मे शास्त्र सुचवित नसतात. उदाहरणार्थ, जो अधिकारी पुरुष आहे तो अग्निहोत्रादी कर्मे करण्यास समर्थ आहे, म्हणून शास्त्रे अग्निहोत्रादी कर्मेच आचरण्यासाठी विधान करतात. अग्निभक्षण करणे, समुद्रोल्लंघन करणे या प्रकारचे सामर्थ्य कोणात नाही, म्हणून या कर्मासंबंधात कोणत्याही शास्त्राने विधान केलेले नाही. मनोजय झाला पाहिजे असे मात्र श्रुती, स्मृती, पुराणे वारंवार सांगतात. तसेच असंख्य विद्वानांनी मनोजय करणे शक्य असल्याचे साचार सिद्ध केले आहे. ऋषी, मुनी, योगी, महात्मा, संत हे मनोजय करूनच शुद्ध पारमार्थिक झाले. वैराग्ययुक्त अभ्यासाच्या पुरुषार्थी प्रयत्नाची त्यासाठी आवश्यकता पडली. श्री गुरु व शास्त्रांच्या उपदेशाने मनोनिग्रह निश्चितपणे सिद्ध होतो. उद्वेगाचा समूळ उच्चाटन व दृढात्मक उत्साह हाच मनोनिग्रहासाठी आवश्यक आहे. ज्याप्रमाणे समुद्राने अंडी लपवली म्हणून टिटीभ पक्ष्यांनी सामर्थ्य नसतानाही दृढ प्रयत्नांनी चोचीने पाणी खेचून समुद्र जलरहित केला, तितक्याच कसोशीने आत्यंतिक प्रयत्नाने गुरुशास्त्र मार्गाने कंटाळा न करता, खचून न जाता दृढतर उत्साहाने मनोनिग्रह साधावा व मुक्ती मिळवावी. सातत्याने उद्योगी राहणे, साहसी वृत्तींचा अंगीकार करणे, प्रसंगोपात धैर्य राखणे, शरीराने बलवान असणे, विवेक बुद्धीने वागणे आणि प्रसंगी पराक्रम दाखविणे या 6 निर्मळ गुणांनी जो पुरुष चिरकाल नांदतो त्याला दुर्लभ असे काय असते. मरणांतीत संकट ओढवले म्हणून कोणी उद्योग सोडतील काय. म्हणून सर्वजण हो मनोजय अवश्यमेय करावा. रजोगुणाचे कार्य कामवासना हे आहे. नाना विषय भोगांचा अनुभव घेणे हे सत्वगुण कार्य होय, तर निद्रारूप लय हा तामस गुणाचा आविष्कार आहे. जागृत तथा स्वप्नादी स्थितीचे हे विक्षेप होत. कामभोग हे अनर्थाचे कारण ठरते, तर सर्व अनर्थांचे कारण सर्व दोषांचे बीजारोपण झोप ही होय. याच्या मुळाशी मन असल्याने आधी ते आवरावे. या मनोनिग्रहाचे 2 उपाय आहेत. 1 अभ्यास करणे, 2 वैराग्य पाळणे. आपल्या नजरेने दिसणारा द्वैत प्रपंच हा जीवाला नाना प्रकारे महत्कष्टात ढकलतो. सर्व काही परब्रह्म स्वरूप असूनही सगळ्यांतच वेगळेपणा, भिन्न भाव, मी माझा अशी वृत्ती व व्यवहारीपणा पांघरल्यामुळे मानवी जीवनात अगदी हाहाकार उडालेला आहे. हे जाणून घेऊन पदार्थ प्राप्तीची इच्छा कधीही न करणे हे वैराग्य होय. म्हणजेच विषयेच्छा रहित वैराग्य निर्मळ म्हणावे. हे संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे. जसे मातीहून मातीच्या घड्याचे स्वरूप भिन्न नसते, त्याचप्रमाणे जगताचे वास्तव रूप ब्रह्माहून भिन्न नसते. हे चिंतन स्वमनी वारंवार करत राहणे या चिंतनालाच ज्ञानी पुरुष अभ्यास म्हणतात. याप्रमाणे वैराग्य व अभ्यास हे दोन्ही उपाय मनोजयार्थ करावे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बोध केला. ते म्हणाले, मन हे जरी चंचल व दुर्निग्रह असले तरी अभ्यास व वैराग्य योग मनोजय करता येते. मनाचा निरोध करणे हा मुख्य योग आहे. हे करताना चित्ताच्या 3 अवस्था लय, विक्षेप व काषाय या विरोध करतात. म्हणजे चित्त निरोध योग आधी साधावा. यासाठी अखंडपणे अभ्यास वैराग्य हे उपाय करावे.
त्यातच चित्त हे झोपेचे रूप म्हणजे लय यात विशेषत्वाने कार्यरत असते. तेव्हा मुमुक्षेने त्या चित्ताला आत्मचिंतन रूप स्वरूप अभ्यासामध्ये जोडावे. कामभोगामध्ये रममाण चित्त विक्षेप निर्माण करते. विषयभोगातून नानाविध दोष उत्पन्न होतात. अशा वेळी शुद्ध वैराग्याचे चिंतन सातत्यपूर्णतेने करून विषयभोगापासून चित्ताला निवृत्त करावे, दूर ठेवावे. इथपर्यंत लय व विक्षेप याचे रूप वर्णिले. आता काषाय या अवस्थेला समजून घ्या. अभ्यासाद्वारे हे विघ्न बहुल्य देखील समूळ गेले पाहिजे. रागाधिक भावनांच्या संस्काराने चित्तामध्ये अनात्मकार वृत्ती रहित जी स्तब्ध अवस्था मनात असते तिलाच काषाय असे म्हणतात. हा चित्ताचा दोष होय. मोक्षाधिकारी पुरुषांनी या दोषाला नेमके हेरले आहे. वैराग्य अभ्यास उपायाने काषाय दोषाची निवृत्ती करण्याचा आग्रह ते धरतात. या प्रकारे मुमुक्षूंचे चित्त एकदा का ब्रह्माकारतेला प्राप्त झाले की त्याने इकडे तिकडे वळू देऊ नये. ब्रह्म आकार स्वरूप चित्त ब्राह्म्य पदार्थांवर जात असेल तर ते त्वरित पुन्हा पुन्हा ब्रह्माकार करावे. लय विक्षेप काषाय दोष घालवून चित्त जेव्हा ब्रह्माला पूर्णतः सांडते तेव्हा सर्व दिसणाऱ्या पदार्थांचा संबंध किंचितही वाटेनासा झाला तेव्हा ते ब्रह्मरूप जाणावे. सर्व विक्षेप गळताच चित्त ब्रह्मण स्वरूपाला अखंडत्वाने मिळाले. सर्व अनर्थाशिवायचे शुद्ध ब्रह्म नित्यमुक्त स्थिती प्राप्त करून विराजले. आत्मा साक्षी आहे. जोपर्यंत त्याची ठाई मनाचा बाधरूप लय होत नाही तोपर्यंत मुमुक्षेने मनाचा निरोध अवश्य केला पाहिजे. हे ध्यानात ठेव शिष्या. निरोधी मनाला ब्रह्मप्राप्ती झाली हेच मनाचा बोध होय हे निश्चित. या मनाच्या विरोधापेक्षा सांख्ययोगाचे अन्य फल नाही. म्हणून मनोनिग्रहाचे प्रतिपादन करणारे अध्यात्मशास्त्र अभ्यासावे. वेदांत मनोनिग्रह याच्या ऐवजी अनेक जण न्याय मीमांस आदी अन्य शास्त्रांचे अध्ययन करतात आणि अन्य लोकांकडून करवितात. त्याने शांती मिळत नाही. ज्या पुरुषाचे मन विषयवासनेने त्याग करून शांती स्थितीत पोचले नसेल त्याचे दान यज्ञ तप सूतकादी विधी तीर्थयात्रा आदी सर्वच कर्मे निष्फळ होतात. ज्याप्रमाणे हत्तीचे स्नान हे निष्फळ समजले जाते. कुंजर शौचवत असा तो शब्द आहे. हत्ती करतो काय तर स्नान आटोपल्यानंतर पुन्हा अंगावर स्वतःच माती उडवतो. हे जसे आहे तसे अशांत मनाचे आहे. ज्याने संपूर्ण मन निरोध प्राप्त केला आहे हे त्याला प्राप्त जगात मिळालेले खरे शुभ फल समजावे. म्हणून निर्मळ मोक्ष सुखाच्या प्राप्तीसाठी प्रत्येकाने चिरकाल मनोनिग्रह करावा. हे श्री गुरु लीलामृत भक्तजनांसाठी जगत पावन करणारेच असून आता या पुढील अध्यायाचे रसाळ व्याख्यान सावधतेने समजून घ्यावे हो. श्रोतेजन, वेदशास्त्र पुराणांचे सार असा हा ब्रह्मनिष्ठ वामन विरचित श्री गुरु लीलामृताचा 24वा अध्याय श्री गुरु शिष्याचा संवाद अशा स्वरूपात असून रसिक हो येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.